समज. आमचा केवळ तुम्ही एक समज मानतात. युरादुरी, आपण थोरल्या घरी जन्माला आलात. माता पितांच्या मांडीवर लाडानं वाढल्यात. आबासाहेबांच्या लाडक्या सुनबाई म्हणून या रायगडावर थाटा माटात वावरल्यात. पण आमच्या पोरक्या जीवाची तर्तपरी कहाणी आपल्याला नाही उमजायची. आम्हाला जाणा सुलझून ठाऊके तो फक्त आबासाहेबांच्या नजरेतला धाक. आम्हाला आजही आठवतंय त्यांच्या ओठावरती ती सौम्य अशी चरब. आमच्या पोटात आजही कालवतंय त्यांचे छत्र, त्यांचे सिंहासन, त्यांची राजमुद्रा. आग्र्याच्या सुटकेच्या प्रसंगाची याद जरी आली तरी रक्त जळू लागतं, मस्तक फिरू लागतं, पोटातली आटडी तटतटा तुटू लागतात. एक 8 वर्षांचा कोळापूर उन्हा तानातून रानावनातून महाराजांसोबत दौड करताना स्पष्ट आजही आमच्या चेहऱ्यासमोर दिसतोय. अंगात ज्वर भरलाय, पायाला टरटरून फोड आले तरी हू नाही की चू नाही. अपरात्री मथुरेला एका ब्राह्मणाच्या घरी मुक्काम पडला. मध्यरात्री खलबते सुरू झाली. इतक्यात निराजी पंत महाराजांना सल्ला देतात, महाराज, जर सही सलामत सुटायचं असेल तर युवराजांना इथेच मागे सोडून आपण दौड केली पाहिजे. त्या माझ खरात ग्लानी होऊन पडलेला तो 8 वर्षांचा कोळापूर ते शब्द ऐकतो आणि तसाच उठत महाराजांकडे धावत जातो आणि आपल्या एवढ्याशा बोटाने तो महाराजांना मिठी मारतो. आबासाहेब, तुम्ही मला सोडून नाही ना हो जाणार. आबासाहेब, नाही ना हो जाणार. आबासाहेब एक शब्द बोलत नाहीत. त्या एवढ्याशांची चिमुकलीची पोटे आपल्या फुलादी बोटाने सोडवतात आणि माझ घराकडे पोट दाखवतात. शेकडो किलोमीटरची पायपीट करणाऱ्या चिमुरड्याचे पाय त्या क्षणाला लुळे पडतात. त्या चिमुकल्याला अख्खं ब्रह्मांड आठवतं. आबासाहेब निघून जातात, न बोलता न फेकता.